मंडळी, सांगली जिल्हा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते जयंत पाटलांचं साम्राज्य। पण तुम्हाला सांगितलं तर की हाच सांगली जिल्हा आज अजित पवार आणि भाजपाच्या रणनीतीचा शिकार झाला आहे। तर जे जयंत पाटील दुसऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करतात त्यांचाच करेक्ट कार्यक्रम त्यांच्याच होम पिचवर केला जातोय। ज्यांनी एकेकाळी जयंत पाटलांचा जय जयकार केला तेच लोक आता हळूहळू काढता पाय घेतायत। थोरल्या साहेबांचा पक्ष रिकामा करायचा या मिशन अंतर्गत सुरू झालेली रणनीती तुम्हाला माहिती आहे का? आज आपण याच डावपेचाचा पर्दाफाश करणार आहोत। फडणवीस, बावनकुळे, अजितदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जयंत पाटलांच्या पायाखालची जमीन कशी सरकवली आणि अजून किती डाव बाकी आहेत याचा इशारा खुद्द अजित पवारांनी सांगली दौऱ्यात कसा दिला? हा राजकीय डाव समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच, कारण पिक्चर अजून बाकी आहे। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा अजित पवारांसाठी सगळ्यात कठीण ठरलेला जिल्हा म्हणजे सांगली, कारण इथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दबदबा होता। अजित पवार यांच्या सोबत जाणं म्हणजे थेट जयंत पाटलांशी पंगा घेणं, त्यामुळे त्यावेळी फारसं कोणी धाडस दाखवलं नाही। माजी आमदार मानसिंगराव नाईक असोत की सुमनताई पाटील, सगळ्यांनी जयंत पाटलांच्याच पाठीशी उभं राहणं पसंत केलं। पण भाजप, अजितदादा, फडणवीस, बावनकुळे यांनी मागील 2.5 वर्षात ठरवून जयंत पाटलांचा दबदबा कमी करण्याची योजना राबवली। यासाठी 2 मोठी शस्त्र पुढे केली, निशिकांत पाटील आणि सम्राट महाडिक। हे दोघे थेट जयंत पाटलांच्या विरोधात उभे राहिले। अगदी विधानसभा निवडणुकीत पाटलांच्या आमदारकीवरच घाव घालण्याचं नियोजन झालं। जरी जयंत पाटील 13,000 मतांनी निवडून आले तरी जिल्हाभरात मेसेज गेला, पाटलांच्या वर्चस्वाला आता धक्का बसलाय। नंतर महाराष्ट्रात पुन्हा भाजप, शिंदे, अजित पवार युतीची सत्ता आली। सत्तेमुळे नाराज नेत्यांना कॉन्फिडन्स आला। महाडिक, पाटील यांनी या वातावरणाला हवा दिली। नव्या पक्षप्रवेशांसाठी पायघड्या घालण्यात आल्या आणि थोरल्या साहेबांचा पक्ष अक्षरशः रिकामा केला। पक्षफुटीच्या वेळी शरद पवार गटात असलेले आणि महापौर राहिलेले इद्रिस नायकवडी परत आले। दिलेला शब्द पाळून त्यांना आमदारही केलं गेलं। त्यांचे वडील इलियास नायकवडी कधी काळी प्रदेश उपाध्यक्ष होते। विटाचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनीही पवारांची साथ सोडून भाजपकडे पाय टाकला। माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि राजेंद्र देशमुख यांनी अजितदादांची साथ दिली। दिग्विजय सूर्यवंशी, पद्माकर जगदाळे, विष्णू माने, मैनू बागवान अशा दिग्गजांचं आउटगोईंग मोठ्या प्रमाणावर झालं। यामुळे जयंत पाटलांच्या नाकाखालूनच संपूर्ण जिल्ह्याचं राजकारण बदलायला लागलं। दुसऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणारे जयंत पाटील यांना त्यांचा करेक्ट कार्यक्रम कधी झाला हे कळायच्या आधीच त्यांची पायामुळे खिळखिळी केली गेली। त्यामुळे आता जयंत पाटलांना पुन्हा संघटन उभं करावं लागणार आहे। सर्वात मोठा धक्का बसला तो माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचा प्रवेश। वयाच्या 90तले हे ज्येष्ठ नेते त्यांच्या दोन्ही मुलांसह भाजपमध्ये गेले। त्यांच्या पक्षप्रवेशाला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले। डांगे हे सांगलीतील धनगर समाजाचे मोठे नेते मानले जातात। शैक्षणिक संस्था, सूतगिरणी यासारखं प्रचंड बळ त्यांच्या मागे आहे। राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता पाहून त्यांनी पुन्हा भाजपची वाट धरली। हा प्रवेश म्हणजे जयंत पाटलांसाठी मोठा धक्का ठरला। या सततच्या पक्षत्यागाने त्रस्त होऊन जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। त्यांनी थेट कार्यकर्त्यांना इशारा दिला, ज्यांना जायचं त्यांनी आत्ताच जावं। ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोणी कोंडी करण्याचा प्रयत्न करू नये। म्हणजेच जयंत पाटलांची निराशा स्पष्ट दिसली। नुकतेच अजित पवार सांगलीच्या दौऱ्यावर आले होते। त्यांनी स्थानिक नेत्यांना स्पष्ट आदेश दिला, बेरजेचं राजकारण करा। याचा सरळ अर्थ असा, अजून पक्षप्रवेश व्हायचे आहेत, अजून डाव बाकी आहे। यामुळे जिल्ह्यात पुन्हा सस्पेन्स वाढलाय की पुढचा धक्का कोणाला बसणार। तर मंडळी, एकेकाळी जयंत पाटलांचा किल्ला मानला जाणारा सांगली जिल्हा आता भाजप, अजितदादांच्या रणनीतीने हलवून टाकलाय। मोठमोठ्या नेत्यांचे पक्षत्याग, डांगे यांचा धक्कादायक प्रवेश, नाराज गटाला मिळालेली सत्ता आणि अजूनही बाकी असलेले खेळ, हा सगळा चित्रपट अजून संपलेला नाही। कारण स्वतः अजित पवार म्हणाले आहेत,
पिक्चर अभी बाकी है यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।